चारलीवर गेली आज मग आज का ते विषय असा आहे की 1940 पासून नारेगाव ही वसाहत गाव म्हणून प्रस्थापित झाली आणि त्या काळामध्ये हा जो वरुड रस्ता आहे हा 40 फुटाचा शासनाने ॲक्वायर केला होता आणि त्याच्यानंतर 1972ला सिडको आलं आणि सिडको नंतर हा रस्ता पुन्हा 60 फुटाचा शासनाने केला आणि आता 2025ला हा रस्ता शासनाने आम्ही बघतो तो 100 फुटाचा केला। मी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही जी कारवाई करताय ती करा, आमचा नागरिकांचा त्याला विरोध नाही आहे, परंतु जर 1940ला 40 फुटाचा रस्ता होता, नंतर 1947ला भारत स्वातंत्र्य झाला, त्याच्यानंतर सर्व ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आणि ग्रामपंचायतीने गावठाण म्हणून गट नंबर 1 मधील जेवढं काही क्षेत्र आहे हे नागरिकांना राहण्यासाठी त्या काळातल्या त्या सरकारने दिलं होतं आणि अत्यंत गरीब लोकांना ही वसाहत बसण्यासाठी ते गावठाण म्हणून घोषित केलं होतं। असे प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारले की तुम्ही जी ही तोडफोडची आज उद्या कारवाई करताय या कारवाईला आमचा विरोध नाही आहे, पण जर हा 40 फुटाचा रस्ता होता 60 फुटाचा झाला, आता 100 फुटाचा झाला, त्यावेळेस जर आम्हाला अलर्ट केलं असतं तर आम्ही ह्या गोष्टीवर त्याच वेळेस आम्ही कारवाई केली असती, आम्ही आमचे घरं बिल्डिंगा बांधल्या नसत्या, धंदे त्या ठिकाणी थाटवले नसते। आज अचानक जरी हायकोर्टाने आदेश केले, मी हायकोर्टाचा सन्मानच करतो, परंतु आदेश करत असताना महानगरपालिकेने ही तोडण्याच्या कारवाईचा आदेश केला, पण ज्याची लिगल प्रॉपर्टी गावठाणमधली, ज्यांच्या 2-2, 3-3 मजली बिल्डिंग आहेत, ज्यांची राहती घरं आहेत, ज्यांच्या दुकानं आहेत, अशा लोकांवरती विनामोबदला महानगरपालिका कारवाई करूच कशी शकते। जर कारवाई करायची असेल तर त्यांनी या रस्त्याचा जो काही 40 ते 60, 60 ते 100 केलं त्या वेळेचं सगळं लोकांना त्यांनी अवगत करायला पाहिजे नव्हतं, या गोष्टीचा वापर करायला पाहिजे नव्हता, लोकांना नोटिसा द्यायला पाहिजे नव्हत्या आणि मग ही कारवाई करायला पाहिजे होती। आज विनामोबदला आमच्या मालकीचे घरं असताना देखील या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करते, ते अत्यंत वाईट या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय। मी आयुक्त साहेबांना विनंती तीच करेल की साहेब ही कारवाई करत असताना जे इल्लीगल आहे खरंच त्यांच्यावर तुम्ही नक्की कारवाई करा, परंतु जे गावठाणमध्ये आहे त्यांना PR कार्ड देत नाही, त्यांना तुम्ही सिटी सर्वे नंबर देत नाही, त्यांचंही आतापर्यंत गावठाणमध्ये महानगरपालिका गुंठेवारी सुद्धा करत नव्हती। मग मुकंदवाडी असेल, बिरजवाडी असेल, नारेगाव असेल, चिकलठाणा असेल, हे जे गावं आहेत शहराच्या बाजूचे यांची गुंठेवारी सुद्धा करत नव्हती जे गावठाणमध्ये आहे आणि आता महानगरपालिका पैसे वसूल करायच्या निमित्ताने आम्ही गुंठेवारी करतो असं बोलते, हे मला काही लॉजिकली पटत नाही, कायदेशीर मला योग्य वाटत नाही। मी या गोष्टीवर नक्कीच उद्या परवा एक अपील दाखल करून या गोष्टीवर न्याय निवाडा केल्याशिवाय थांबणार नाही। त्यासाठीच आज आम्ही सर्व नारेगावकरचे, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमचे दुकानदार, सर्व नागरिक या ठिकाणी आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि सविस्तर चर्चा केली। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आणि कळीची म्हणजे की काल सर्वे करणारे आले विदाऊट मार्किंग आणि आज सकाळी त्यांच्या पोलीसची चार्ली आली 4 वाजता आज दुपारी आणि अनाउन्सिंग करते उद्या सकाळी 9 वाजता आम्ही कारवाई करणार। अरे बाबांनो, तुम्ही कारवाई करा, आम्ही विरोध करत नाहीये, पण कमीत कमी 8 ते 15 दिवसाचा आम्हाला वेळ द्या। त्या ठिकाणी आमचे छोटे मोठे दुकानदार आहे, नागरिक आहे, कोणी किरायदार आहे, त्यांना घरं मिळाली पाहिजे दुसरीकडे जायला, त्यांचे जे धंदे चालू आहे त्यांचा माल ठेवायला त्यांना जागा मिळाली पाहिजे। ही व्यवस्था न करताच ही कुठली मोहीम चालवली आयुक्त साहेबांनी हे मात्र माझ्या लक्षात अद्याप आलेलं नाही। त्यांनी वेळ द्यावा आणि नंतर जे गावठाणमध्ये लिगल अधिकृत घरं आहेत त्यांचे PR कार्ड देऊन सरकारने आणि मग ही कारवाई करावी अशीच विनंती या ठिकाणी मी करतो। जर हे झालं नाही, आम्ही कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढल्याशिवाय आम्ही नारेगावकर थांबणार नाही, एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। विधानसभेमध्ये सगळा आढावा घेऊन नगरपालिकेचे आपले प्रशांत बन साहेबांनी जो आवाज उठवला तो अत्यंत योग्य आहे आणि
आम्हाला आता हे शहर स्मार्ट करायचं असेल, सुंदर शहर करायचं असेल, स्मार्ट सिटी म्हणून घोषित करायचं असेल तर अशा कारवाई करा. नागरिकही विरोध करत नाहीये, परंतु शहानिशा न करता, लिगल आहे का इलिगल आहे न पाहता तुम्ही पोकलँड घेऊन येणार, धडाधड मालासह लेकरा बाळासह ते घडं पाडणार आणि पुन्हा पोलिसांचा दंडुका दाखवून कारवाई करायच्या धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार. हे कितपत योग्य आहे? शहर सुंदर होण्यासाठी आमचा विरोध नाहीये ना. आज जरी 2% लोकांची घरं पडत असेल, 98% लोक खुश आहे, याची पण जाणीव आम्हाला आहे. परंतु महानगरपालिकेने जी कारवाई हातात घेतली ती कुठेतरी चुकते, असंच मला या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं. आता उपायुक्त साहेबांना मी बोललो की त्यांनी सांगितलं गावठाणला कुठलेच अधिकार मिळत नसतात, गावठाण हे सगळं इलिगल असतं. मग मी त्यांना म्हटलं मग अख्खा महाराष्ट्र इलिगल आहे. मी ज्या गावात ग्रामीणमध्ये राहतो त्या गावात मी ज्या गावात राहतो ते गाव सुद्धा गावठाणमध्ये वसलेले, त्यांना सगळ्या सुविधा मिळत आहे, त्यांना बांधकाम परवाना ग्रामपंचायत देते गावठाणला. मग महानगरपालिकेला काय अडचण आहे? जी स्वायत्त संस्था ग्रामपंचायत आहे तशीच आमची शहराची स्वायत्त संस्था महानगरपालिका आहे. जर ग्रामीणची ग्रामपंचायत बांधकाम परवाना देते गावठाणला तर महानगरपालिका का देत नाही, हा माझा खडा सवाल आहे. आणि या ठिकाणी आज करमाड सारख्या ठिकाणी PR कार्ड आहे ग्रामीणला, आणि आम्ही शहरात 88ला महानगरपालिका अस्तित्वात आली, आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो, आम्हाला PR कार्ड द्या, सिटी सर्वे नंबर द्या, हे कुठलीही कारवाई करत नाही. आणि आज अशा पद्धतीची कारवाई करता म्हणजे ही महानगरपालिकेची मुजोरी चाललेली आहे, असंच या शब्दात मी या गोष्टीला वर्णन करतो. हो, मी दाद मागणार, कोर्टातही मागणार, आयुक्ताकडे अपील करणार आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार. आज या ठिकाणी आमच्या वार्डाचे अध्यक्ष गजानन शिंदे, आमचे युवाचे जिल्ह्याचे नेते दानवे साहेब आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दर्शन मलके, आमचे सगळे व्यापारी आहे, आमचे चाचा या ठिकाणी आहेत, आमचे शेख साहेब आहेत, हे रमेश पाटील सरोदे आहेत, जयस्वाल आहेत, संस्था चालक शाळेचे संस्थापक अध्यक्ष पठाडे आहेत. म्हणजे अशा अनेक, मी आज 1000 लोक येण्यास तयार होते. आमच्या 242 घरांना त्यांनी काल सर्वे केला. आम्ही 1000 लोक या ठिकाणी आलो असतो, परंतु आम्ही सांगितलं की तुम्ही थांबा, मी एकदा आयुक्त साहेबांना किंवा उपायुक्त साहेबांना या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देतो, त्यानंतर आपण कायदेशीर मार्गाने जाऊया असं सांगून सर्व गावातली मंडळी आम्ही त्या ठिकाणी थांबवली. आणि एक 10-20 लोकच आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो. आलो की नागरिकांना थोडासा भयभीत झालेले आहे आणि त्यांना वेळ मिळाला पाहिजे, तेवढीच विनंती आहे. याच्यामध्ये ज्या वेळेला आता नानांनी जसं सांगितलं 40 फुटाचा जो रोड झाला त्यावेळेला जसं अलाउड होतो तसं रोड करायला पाहिजे, नागरिक येणार नाही समोर. त्याच्यानंतर 60 फुटाचा झाला तोही रोड झाला नाही. आता हे रोड झालेले कागदावर. आता जो 100 फुटाचा जो रोड आहे 30 मीटरचा, हा रोड जर झालाच नाही आणि नागरिक परत पुढे आले, याला जबाबदार कोण आहेत? शेवटी प्रशासन आहे का नाही? तर प्रशासनाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा जेव्हा रोडचं आपण इम्प्लिमेंट करतो, नकाशे तयार करतो, तोडतात, तेव्हा ते लगेच रोड झाले पाहिजे, जेणेकरून नागरिक समोर येणार नाही. आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे आमचं DP प्लानचं काम चालू आहे त्याच्यामध्ये जे पाळलेले आहे त्यांनी आता अतिक्रमण, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं DP प्लान आमचं चालू आहे काम, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आम्ही स्वागतच करू. DP प्लॅनमध्ये साहेब जर करत असेल, शहराचं सुशोभीकरण होत असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा करू. पण आजची जी विनंती करायला आलो की नागरिकांच्या दुकानं असेल, हे असेल, त्यांना एक 8-10 दिवसाचा वेळ मिळाला पाहिजे, तेवढीच आम्ही विनंती करायला या ठिकाणी आलो. धन्यवाद.